Don't know if नमस्कार, कसे आहात? सकाळचे आता 5:30 वाजलेत आणि तारा माझ्यासोबतच कधी कधी उठून जाते. रात्री ती शांत झोपलेली असते, पण कधी कधी ती सकाळी माझ्यासोबतच उठते. तर आत्ता थोडा वेळ झाला ती उठली आहे. तिचे पप्पा तिला सांभाळतात, तोपर्यंत मी माझा स्वयंपाक करून घेते. यावेळेस मी गावी गेली होती तेव्हा तेलसुद्धा घेऊन आली होती. 6 का 7 लिटर जे आहे ते घेऊन आली होती तेल. घरी बनवलेलं घरचं तेल, त्यामुळे ते थोडंसं घट्ट आहे आणि ते गरम केलं का थोडंसं पातळ होतं. त्यामुळे मला सध्या त्याचा अंदाजा कळत नाही आहे. इथे बघा तेल थोडं जास्त झालं आहे, पण मी तेवढं तेल टाकत नाही. आणि लाल तिखटसुद्धा मी गावावरून आणली होती, त्यामुळे मला त्याचाही अंदाजा कळत नाही. कधी 1 चम्मच, कधी 1.5 असं टाकते, म्हणजे व्यवस्थित मला त्याचा अंदाजा येईल. रोज कधी तिखट, कधी फिकी भाजी होते त्यामुळे. आणि हळद वगैरेसुद्धा मी घेऊन आली. मी बऱ्याच गोष्टी गावावरून घेऊन आली होती. एक त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ केला आहे आणि तो तसाच पडला आहे. तर बघू आता मी एक अपलोड करेल तो. आज डब्याला आहे मोड आलेल्या मटकीची भाजी, चपाती आणि पोहे. चिकूचे 2 टिफिन असतात, त्यामुळे शॉर्ट ब्रेकला मला त्याला पोहे, उपमा, कधी फ्रूट्स, कधी सँडविच किंवा बेसनाचा पोळा असं मी त्याला देत असते नेहमी. तर आज मी पोहे बनवते.
पोहे थोडेसे चिकट झालेत कारण ते मला संदीपने धुवून दिलेत. मी पोहे धुते ना तेव्हा लगेच पाण्यातून काढते, तर त्याने धुतले तर थोडे चिकट झालेत, पण चवीला चांगले झालेत. आणि मी काही त्या दिवशी शेंगदाणे भाजून ठेवले होते तर तेच टाकते मी. मी कधी पण आहे ना तळून टाकते शेंगदाणे, ते जास्त चांगले लागतात पोहेमध्ये. आणि मटकीची भाजी बघा किती छान दिसते. आम्हाला तिघांना खूप जास्त आवडते मोड आलेल्या मटकीची भाजी. मी आठवड्यातून एकदा तरी बनवतेच. आणि मटकी जेव्हा पण मी भिजत ठेवते ना थोडी जास्तच भिजवते, म्हणजे त्याची मला एकदा भाजी करता यावी आणि एकदा मग मोड आलेल्या मटकीची खिचडी तीसुद्धा खूप छान लागते. आणि ती थोडी चिकट बनवायची, पण मला खूप आवडते. तर आता मी चिकूचा टिफिन पॅक करते. त्यानंतर मग संदीप जाईल, तो त्याचा टायमिंग फिक्स नाही आहे. तो कधी 8:30ला कधी 9ला असं जातो. सकाळी मी लवकरच उठते, अशी घाई नको व्हायला म्हणून. पण कितीही लवकर उठलं तरी सकाळी घाई होतेच. सकाळी टिफिन असतो, ह्यांना ऑफिसला जायचं असतं, चिकूचं स्कूल, या सगळ्या गडबडीत तारू नुकतीच उठलेली असते. त्यामुळे तिची थोडी चिडचिड होते, थोडी रडारड सुरू असते. मग काय तिला थोडंसं शांत करत सांभाळत मी माझा स्वयंपाक करते. नाहीतर मग संदीप आहे तो तिच्याकडे लक्ष देतो. पण माझ्यानंतर तीच उठते सगळ्यात आधी. तिला खालीसुद्धा कधी घेऊन जातो संदीप, मग ती उठली असेल तर. आधी मी सकाळी चहा घ्यायची आणि मग स्वयंपाक करायला घ्यायची. पण आता बरेच दिवस नाही म्हणता येईल, महिने झाले. आधी मी उठल्यावर पहिले चहा घ्यायची आणि नंतर मग मी स्वयंपाक करायची. पण आता मी तो चहा बंद केला आहे. बरेच महिने झाले आणि मग आम्ही एकत्रच चहा घेतो. चिकूचा पण टिफिन वगैरे असतो, मग काहीतरी नाश्ता थोडंफार बनवते त्याच्यासाठी, तोच आम्ही खातो आणि मग सोबतच चहा घेतो. थोडासा मला त्रास झाला होता सुरुवातीला चहा सकाळचा स्किप केला तेव्हा, पण आत्ता सवय झाली आहे. आणि आत्ताचं रुटीन आहे ना घरातच असतं सकाळचं. आम्ही आधी चालायला जायचो, मी योगा करायची, पण आत्ता तसं नाही आहे. कारण पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये मी एकही दिवस चालायला गेली नाही, कारण मी चिकूला सोडायला वगैरे जायची क्लासला, तर तेवढा माझा वॉक व्हायचा आणि डॉक्टर मला बेड रेस्टच सांगायचे नेहमी. आणि आता पण मी जाऊ शकत नाही, आता तारा आहे त्यामुळे. तर जायच्या आधी तिचे लाड वगैरे असतात आणि नंतर मग संदीप ऑफिसला जातो. ते दोघंही गेले ना तर मग आम्ही दोघीच असतो घरामध्ये. त्यानंतर मग मी बाकीची कामाला सुरुवात करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.